चॅनलवाले एकत्रून पूर्ण शूटिंग चालू आहे। सोमेश्वरच्या धबधब्यावरून आता आपण दुसऱ्या स्पॉटवर जाणार आहोत तुम्ही। आणि असं म्हणतात गोदावरी नदीचा पूर बघण्यासाठी लोकांची तुफान गर्दी जमा झालेली आहे। पाणी जास्त सोडलेलं दिसतंय गंगापूर डॅमवरून। मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। एक नवीन दिवसाची सुरुवात झाली। आज आहे सोमवार। आज आपण नाशिकमधले 3-4 स्पॉट कव्हर करणार आहोत, जिथे की सतत मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला आलेला पूर आपण कव्हर करणार आहोत। त्यापैकी आपण पहिल्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे, तो म्हणजे सोमेश्वरचा धबधबा। हा बोर्ड तुम्ही बघू शकता इकडे, सोमेश्वर धबधबा। समोर आपण सोमेश्वर धबधब्याकडे जाणार आहोत। हा सोमेश्वरच्या धबधब्याकडे आतमध्ये एक 1-1.5 किलोमीटर आतमध्ये रस्ता आहे। मित्रांनो, आपण सोमेश्वरच्या धबधब्यावर पोहोचलो आहोत आणि आनंद हा होतोय मला की हा ब्रिज झाल्यानंतर आपण इथं पहिल्यांदा येतोय। या ब्रिजचं काम जेव्हा चालू होतं तेव्हा अधूनमधून 1-2 वेळेस आपली चक्कर झाली होती। ब्रिजला चांगली हाईट दिलेली आहे आणि जबरदस्त असं इथं वातावरण तयार झालेलं आहे। हा नवीन ब्रिज आहे तयार झालेला। खाली एक छोटंसं बटुकेश्वर महादेव मंदिर पण आहे। आपली इथं बाईक उभी आहे। समोरचा व्ह्यू पण तुम्ही चेक करू शकता। पाण्याला फ्लो चांगलाच आहे। झूम करून दाखवतो। हा इथं धबधबा आहे। हा धबधबा आहे मेन, याला सोमेश्वरचा धबधबा म्हणतात। बरीचशी लोक समोर गेलेली आहेत फोटो वगैरे व्हिडिओ शूटिंग करायला। तिथं पण आपण जाऊ। आम्ही जेव्हा आधी यायचो ना तेव्हा इथं खाली उतरायला, जिथं पाणी पडतंय ना खाली, तिथं खाली उतरायला जागा होती, पायऱ्या होत्या। लोक खूप एन्जॉय करतायत। समोरचा बिल्डिंगचा व्ह्यू। चला आपण समोरच्या बाजूला जाऊया। पहिले तिकडच्या ब्रिजवर होतो, आता थोडंसं या बाजूला आलेलं। आता आपण थोडंसं त्या बाजूला जाऊ अजून। समोरून आपल्याला व्ह्यू चांगला मिळेल। पाण्याचा फ्लो चेक करा मित्रांनो। सतत मुसळधार पावसामुळे गंगापूर डॅममध्ये कदाचित पाणी जास्त झालं असेल, म्हणून पाणी जास्त सोडलेलं दिसतंय गंगापूर डॅमवरून। थोडंसं आपण गाडी आपली लावून इकडं पुढे यायचा प्रयत्न करतोय। इथं भुट्टे वगैरे बरेचसे लोक इथं फिरायला येतात। गरम गरम भुट्टे। आपण धबधब्याच्या एकदम समोर येऊन उभो आहोत। मगाशी आपण त्या पुलावर होतो, तो पूल मी तुम्हाला दाखवतो। झूम करून दाखवतो तो पूल। हा पूल आहे, या पुलावर आपण उभो होतो मगाशी। आता धबधब्याच्या एकदम समोर उभो आहे। पाऊस पण सुरू झालेला आहे। फ्लो बघू शकता तुम्ही पाण्याचा, आणि जोरदार असा पाऊस पण चालू झालेला आहे। इकडं बघा, पूर्ण चॅनलवाले एकत्रून पूर्ण शूटिंग चालू आहे। पाण्याचा फ्लो जबरदस्त। NDTV वाले, NDTV। सोमेश्वरच्या धबधब्यावरून आता आपण दुसऱ्या स्पॉटवर जाणार आहोत, की जो आपला होणार आहे पंचवटी। इथून तो बराच लांब आहे। आता आपण डायरेक्ट भेटूया पंचवटीतल्या आपल्या दुसऱ्या स्पॉटवर। तिथं आपण पुलावरून, दही पुलावरून, तिथं 2-3 पूल आहेत, त्याच्यावरून आपण पाण्याचं दृश्य कव्हर करूया। चला तर मग भेटूया पंचवटीमध्ये। पंचवटी या ठिकाणी आलेलो आहोत आपण। समोर तुम्ही बघू शकता, मी ब्रिजवर आहे। हा खालचा व्ह्यू।
इथं पूर्ण पार्किंग होती खाली. इथं हे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. पाण्याचा फ्लो चेक करू शकता तुम्ही. आणि असं म्हणतात की मी आता ज्या ठिकाणी झूम करून दाखवतो तिथं दुतोंड्या मारुती आहे. तो जर पूर्ण पाण्याखाली गेला, हा दुतोंड्या मारुती आहे, तो जर पूर्ण पाण्याखाली गेला तर नदीला पूर्ण गोदावरी नदीला पूर येतो असं म्हणतात. दुतोंड्या मारुती. पूर्ण रामकुंड वगैरे त्या दिशेला रामकुंड आहे. सगळं पाण्याखाली आता एकदम. गोदावरी नदीचा पूर आपण आता इथून बघतोय. आपण मगाशी समोरच्या पुलावर होतो. जो पूल मी तुमको आपण मगाशी तो समोर जो पूल दिसतो, आपण मगाशी त्या पुलावर होतो. आता आपण त्याच्या पुढच्या ब्रिजवर आलेलो आहे, दही पुलावर. आणि इथून तुम्ही गोदावरी नदीला आलेल्या पुराचा व्ह्यू बघू शकता. अगदी त्या रस्त्यापर्यंत पाणी गेलेलं आहे. इथून खाली वर गाड्या जातात. खालून पूर्णपणे हा रस्ता आता बंद झालेला आहे. या बाजूस आपण व्ह्यू चेक करू शकता. इथून पुढे गोदावरी नदीचं पूर बघण्यासाठी लोकांची तुफान गर्दी जमा झालेली आहे. आता मित्रांनो, आपण गोदावरी नदीच्या एकदम जवळ आलेलो आहे. रामकुंडाच्या बाजूला कपालेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी आहे. समोरचा व्ह्यू तुम्हाला दाखवण्यासाठी खास मी इथे थांबलोय. आता आपण या दोन पुलांच्या मध्ये आहोत. पाण्याचा फ्लो बघा. आणि पुढे तो दुसरा ब्रिज. तर सुंदर अशा व्हिडिओची सुरुवात आपण सोमेश्वरच्या धबधब्याने केली होती. आणि आता आपण इथे एंड करतोय गोदावरी नदीच्या किनारी म्हणजेच पंचवटीमध्ये. चला तर मग भेटूया अशा एका पुढच्या ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.